हाय हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, आशा करते तुम्ही सगळे व्यवस्थित आणि मस्त मजेत असाल. आणि गाईज, आज आहे सॅटरडे आणि इव्हिनिंगचे वाजले 5:30 आणि आम्ही आत्ता व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. सो आहे आमचा बाबूने जस्ट त्याचं दूध फिनिश केलेलं आहे आणि आता माझ्या बाजूला येऊन असा मस्ती करताय मस्त. सो गाईज, आज आहे वीकेंड, सॅटरडे. सो इव्हिनिंगला जे काही होतं आहे आणि संडेला पण जे काही होणार आहे, सो या 2 दिवसांचा एक व्लॉग मी असा व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करते. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करेन. सो बघूयात हा व्लॉग कुठपर्यंत आणि कितपर्यंत मला शूट करता येतोय तेवढं मी शूट करेन. आणि गाईज, तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर मला कमेंट करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि गाईज, मी तुमच्यासाठी विदिन 1 डे किंवा 1 दिवसाआड व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करते, बट ते शक्य होत नाही आहे. सो प्रॉपर असं रुटीन बसत नाही आहे. सो माझ्याने जेवढं पॉसिबल होतं आहे तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करते. सो बघूया मला कधी कधी पॉसिबल होते. सो माझ्या व्हिडिओजला लाईक भरभरून सपोर्ट करा, शेअर करा माझे व्हिडिओज, आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला आवडतील तेही मला शेअर करा. ओके, सो स्टे ट्यून गाईज. पुढे काय काय होते मी या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवणार. स्टे कनेक्टेड. सो हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग अगेन. सो आता आम्ही मस्त रेडी झालो आहे. आता आम्ही जातोय सॅटर्डेच्या मार्केटमध्ये. आमच्या इथे एव्हरी सॅटर्डे मार्केट असतं. सो मस्त अशा तिथे भाज्या पण मिळतात, जे काही पूर्ण मार्केट आहे, म्हणजे ऑल ओव्हर भाजी तुम्हाला थोडीशी होलसेल रेटमध्ये मिळते. सो आता आम्ही चाललो आहे मार्केटला. जे जे काही ग्रोसरी किंवा भाज्या जे काही लागणार आहे ते आम्ही घेऊन येतो. त्यानंतरचं रुटीन कसं असणार आहे ते आपण बघूया. ओके, बाय. नेक्स्ट मॉर्निंग होती संडेची. सकाळी ब्रेकफास्टला मस्त असं इडली, चटणी आणि सांबारचा ब्रेकफास्ट झाला. त्यानंतर आम्ही दुर्वेशला एक कार घेतली होती. दुर्वेश मस्त ती कार अनबॉक्सिंग करत होता. ॲक्च्युली त्याचं भरपूर दिवसांपासून चालू होतं की मम्मा मला रिमोट कार हवी आहे, मला रिमोट कार हवी. ऑलरेडी आधी त्याला 4-5 रिमोट कार घेऊन झालेले आहेत. पण ही शेवटी मुलं त्यांना कितीही तोडलं फोडलं त्यांना माहिती आहे परत आपल्याला रिमोट कार भेटणार. सो ही परत त्याने रिमोट कार आणली. त्याच्यात तो अनबॉक्सिंग करायचा प्रयत्न करत होता. जिथे त्याला जमत नव्हतं तिथे तो मला सांगत होता की मम्मा हे अनबॉक्सिंग करून दे. सो फायनली त्याची कार तो अनबॉक्सिंग करत होता. मस्तपैकी रेड कलर त्याने चूज केला होता. त्याला रेड कलर फार आवडतो. सो इथे त्याचं चाललं होतं कार अनबॉक्सिंग करणं. तोवर मी माझा स्वयंपाक करत होती. पुढे तुम्हाला दिसेलच आमच्या दुपारच्या जेवणामध्ये काय होतं ते. सो गाईज, माझे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटत आहेत, माझे ब्लॉग्स तुम्हाला आवडत आहेत की नाही हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. अजून कोणत्या प्रकारचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील तेही तुम्ही मला सांगू शकता. आणि गाईज, माझे ब्लॉग्स तुम्हाला रेग्युलर बघायला नाही भेटत आहे. मला जसा वेळ भेटतो तसं मी शूट करते. बिकॉज तुम्ही बघताय एक छोटा मुलगा पण आहे मला. सो रेग्युलरली ब्लॉग मला पोस्ट करणं जमत नाही आहे. जसं मला जमतं आहे तसं मी पोस्ट करते. यामध्ये मी तुम्हाला काही यामध्ये माझ्या मुलाची आमची मज्जा मस्ती जे काही आम्ही घरात करतो आहे किंवा काही फूड कंटेंट असतात जे काही मी बनवते मॉर्निंग आफ्टरनून इव्हिनिंगला, ते पण मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करते. हे बघा, इथे दुर्वेशने कार अनबॉक्सिंग केली आहे आणि तो तुम्हाला शो करतो की माझी कार रेड कलरची. ॲक्च्युली तो खूप कार लवर आहे, त्याला कार्स खूप आवडतात. तुम्ही बघाल ना, आमच्या घरी जवळजवळ 2 बास्केट भरलेले आहेत पूर्ण कारने. एक आम्ही असं ठेवलेलं आहे वरती, म्हणजे कपाटाच्या वरती, जे त्याला लागत नाही, जे त्याला लागतं ते आम्ही ठेवलेलं आहे खाली. तिथे डेली खेळत असतो. सो इथे तो असं दाखवतो ही कार आहे, हे त्याचे व्हील्स आहेत. अशा प्रकारे कसं चाललं आहे कारचं डिस्क्रिप्शन. ओके, सो गाईज, नेक्स्ट मी दुपारी मस्त अशी अंड्याची भुर्जी आणि भाकरी असा काही सिंपल असा बेत केला होता संडेला. आणि त्यासोबत सलाडमध्ये थोडंसं काकडी होती, बघू शकताय तुम्ही. असा आमचा वीकेंड होता. सो गाईज, माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय गाईज अँड स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओज. भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सो बाय.